बोली जपाची ना बोली जपाची हे जे आज या कार्यक्रमाचा आकर्षण या मागच्या बॅकग्राऊंडवरती ठरले त्याबद्दल मी आयोजकांचं धन्यवाद देतो. आज महाराजांनी ज्या पद्धतीचा सगळ्यांना संबोधित केला, मला वाटतं की महाराज जेव्हा तुम्हाला आम्ही यूट्यूबवर बघता तेव्हा असं जाणवतं की खरंच अभिमान वाटतं की विठू माईची कृपा आमच्या समाजावर, की आमचं कोणीतरी समाज प्रबोधन करतं आणि खाली आगरी कोणी समाज प्रबोधन करत नाही तर अख्खा या महाराष्ट्र आणि देशापर्यंत जो संदेश द्यायचं काम आपण महाराज करतो. आपला खराच धन्यवाद देतो. आणि ही भूमी जी आहे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतीक असलेली भूमी आहे. सत्य, न्याय, नीती आणि महिलांची आधुनिक उपासनेचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा केली तेव्हा ही आगरी कोळी लोक मावलं म्हणून त्याच्या सुट्टीला होती. त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. आज आपण बघला तर या समाजामध्ये खऱ्या अर्थाचे घटक कोण असतील, सावरराव महाराज आणि दिवा पाटील हे आपल्या आगरी समाजाचं प्रतीक आहे. त्यामुळं जो समाज असाच प्रगतीशील करत राहील. आज आपल्या समाजात सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये लोक पदार्पण केली आहेत. पण नगरसेवक पण, खासदार पण, आमदार तर, पण इंजिनियर, डॉक्टर, जज, वकीलपर्यंत मजल बनले. त्याचा या समाजावरती मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत चालले. येणाऱ्या काळामध्ये अनेक उच्च स्तरावरती आर्थिक समाज, कोळी समाज पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला जो आगरी समाज, कोळी समाज असाच निरंतर काळ, अनंत काळ या पृथ्वी तलावरती घर. आगरी बोली भाषा आमच्या घरात अजून आमचा बापूस खाली बोलतं. त्याचा मी हेच म्हणणं असतं की मी सगळे घरामध्ये तरी आपली भाषा जोपासा. म्हणून ही कशी कुठं माझ्या तोंडाच्या येतं त्याचा मला सुद्धा माझ्या बापासला मी याचा श्रेय देतो. आणि आपल्या सगळ्याला सांगतो की आपण घरात तरी आगरी भाषा, कोळी भाषा बोलावी, जेणेकरून आपली भाषा ही दुर्मिळ भाषा आहे कुठं नाहीचं होता कामा नये. ती जबाबदारी आपली. या आयोजकांचा मी खरंच मनापासून धन्यवाद देतो. आपण ही चळवळ या ठिकाणी जोपासण्याचं काम केलं त्याबद्दल धन्यवाद. जय आगरी, जय कोळी.